मम्मा मी तुला 100% शुअर सांगते, गॅरी आपल्यापासून सगळं लपवतोय अगं. आय नो, पण मग तो आपल्या गुडसाठी हे सगळं लपवतोय का आपल्या बॅडसाठी हे कसं करणार? मम्मा सेम रिॲक्ट होतीयस आणि सेम तेच बोलतीयस, सेम एक्सप्रेशन्स पण आहेत, कसं करणार? आणि जाऊ दे प्लीज, तसे तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंट नाहीये, कारण तू आता माझी साईड घेशील, गॅरी आल्यानंतर त्याची साईड घेशील, सो काय पॉइंट आहे? राहू दे. ओ गो, अय्यो मी विसरले, माझ्या मम्माला आता बोलता येत नाही. आय एम सो सॉरी मम्मा, माझ्या खरंच लक्षात नव्हतं गो. आय लव्ह यू. राधा, काय? आणि मी तुझ्या ऑफिसला गेलो होतो अगं, तू नव्हतीस तिथे, कुठे गेली होतीस? मी सरळ घरीच आले. राधा, मी ऑफिसला गेलो होतो, मला जेनीने सांगितलं की तुला कोणाचा तरी फोन आला आणि गडबडीत तू निघून गेलीस. श्रेयस तर मला म्हणाला की तू टेन्शन मध्ये सुद्धा दिसत होतीस, काय झालं? छे, असं काही नाही झालंय. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही, एक वेळ त्यांचा गैरसमज होईल, पण माझा नाही ना होणार. राधा, मला आत्ता सुद्धा कळतंय की तू टेन्शन मध्ये आहेस. हे प्रॉब्लेम आहे? नाही, काही नाही. आता काही मदत हवी आहे का तुला? बोल ना, काय झालंय सांग ना. सौमित्र, मला असं वाटतंय की मी आपल्या SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा. काय? हो. का? माझा निर्णय झालाय आता. पण का राधा? डॅडने एवढ्या विश्वासाने ही जबाबदारी तुझ्यावर दिली आणि तू हा काय विचार करायला लागलीस अचानक? असं समज की मला नाही झेपत हे सगळं. म्हणजे हे बघ, राधिका मसालेचं ऑफिस आहे, घर आहे, आई बाबा आहेत, अथर्व आहे, खूप जबाबदारी आहेत, मला नाही झेपत. नाही राधा, तू खोटं बोलतेस. नाही, खोटं नाही बोलत. तुला जमणार नाही असं काही नाहीच आहे. हा, मला हे पटतच नाहीये. असं काय बोलतोयस तू? मी माणूस आहे, प्रत्येकाच्या लिमिटेशन असतात ना. नाही जमत आहे आता मला हे. नाही नाही, मला नाही पटत आहे राधा, कारण जेवढी तू स्वतःला ओळखतेस ना त्याच्याहून जास्त मी तुला ओळखतो. तू हे जे काय सांगते सगळं खोटं आहे, काहीतरी गडबड आहे, ह्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे, खरं सांगतो. हे बघ, तू आता मला काही प्रश्न नको विचारू, मला नाही जमत आहे इतकंच मला म्हणायचं. राधा, तू शांत होशील का? तुला काही मदत हवी आहे का? मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो राधा. याचा काही फायदा होणार नाहीये, कारण आता माझा निर्णय झाला आहे. राधा, मला आवडलं तू म्हणजे जाऊन असं सांगून दिलं की मी लग्न वेगळं करणार आहे. खरंच सांगितलं किड्या. तू खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस? हो. बाई, अरे बाई, इथे लोकांना एक जमत नाही रे, एक झेपत नाही. माझ्यासारख्यांचं तर एक पण होत नाही लग्न. आणि तू एक नाही, दोन नाही, तीन. पहिले राधिका, फिर शनाया, उसके बाद अभी माया को पटाया. जमलं रे किड्या. अरे भाई, पण त्या बिचाऱ्या शनायाचं काय होईल? शनायाचं काय होणार आहे? जे राधिकाचं झालं तेच तिचं होणार. तिला डिवोर्स देईन मी आणि पुढे जाईन. हा, काय असं काय बघतोय? अरे भाई, अरे गुरु लोक अशा लीला रचून लोकांना ज्ञान देत असतात आणि तू असल्या माया करून काय करतोस रे? मला ना पाय धरावेसे वाटतात. किड्या, आता तूच नाही, सगळी दुनिया या गुरुनाथचे पाय पकडणार आहे. हे बघ, राधिकाने तिच्या संसारात जे करायचं ते केलं, पण शनायाकडून जे मला मिळत होतं ते राधिकाकडून मिळणं कधीच शक्य नव्हतं. आणि आता मायाकडून मला जे मिळणार आहे ते शनायाकडून मिळणं कधीच शक्य नाहीये. आणि झालं ना, शनायानेही माझा खूप फायदा घेतला की. मग मी स्वार्थीपणाने वागायचं ठरवलं, त्यात चुकलं काय? किड्या, एक लक्ष ठेव, आपली लाईफ ना अशी ट्रेन सारखी असते. एक एक स्टेशन मागेच पडलं पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या डेस्टिनेशनकडे जातो.
त्यामुळे आता राधिका, शनाया ही स्टेशन्स मागे पडली आहेत आणि आता मायाला हाताशी धरून मी माझ्या डेस्टिनेशनकडे कसा जातो हे बघ असतो. भाई फक्त हा डब्बा सदैव तुझ्या मागे असेल हे लक्षात ठेव. चिक 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 चिक. गॅरी काय आहे? व्हॉट इज दिस? शनाया प्लीज ओरडू नकोस. तू हे काय करून आलास गॅरी? व्हॉट इज दिस? अरे काय करून आलोय म्हणजे? लग्न करून आलोय आम्ही, अजून काय असणार आहे? पण मी घरात असताना तू दुसरं लग्न केलंसच कसं? शनाया मी काहीही करू शकतो, कळलं? मी जर राधिकाला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करू शकतो ना, तर तुला डिवोर्स न देता मायाशी पण लग्न करू शकतो. नाही, नो, हे नाही अलाउड नाहीये, नाही चालणार. शनाया बाजूला हो प्लीज. नाही. बाजूला हो, आम्हाला आत येऊ दे. माया या. कुठे चाललीस तू? दिस इज माय हाऊस. माझ्या घरात यायचं नाही, कळलं ना? आणि हा माझा हसबंड आहे, सोड त्याला. शनाया काय करतेस तू? ती ब्लाइंड आहे का? तिला दिसत नाही त्याचं लग्न झालंय ऑलरेडी, त्याच्याशी लग्न करते आणि तुलाही कळत नाही. शनाया गेट आउट ऑफ माय हाऊस. ए तिला हात नाही लावायचा शनाया. गुरुनाथ बघ ना मला किती वाईट साईड बोलते. तिला तिचा हात पकडून आत्ताच्या आता घराबाहेर काढ बघू प्लीज. घर माझं आहे, तू मला हात नाही लावू शकत. तू बोलू नकोस माया, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. शनाया बाहेर हो. नाही. शनाया बाहेर हो. गॅरी दिस इज माय हाऊस. हो बाहेर. स्वप्न पडलं मला नाईटमेअर. गॅरीने मायाशी लग्न केलंय असं स्वप्न पडलं मला आणि मला घराबाहेर काढलं. इट वॉज व्हेरी बॅड. असं खरंच झालं तर माझं काय होईल मम्मा? वा 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 राधिका, असंच रोज छान छान काहीतरी बनवत जा आणि रोज आमची भावा मिळत राहा. वा वा वा, क्या बात आहे. नाश्ता तुझ्या आवडीचा, लंच सौमित्राच्या आवडीचं, डिनर माझ्या आवडीचं. या सगळ्यात राधिका स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करते का नाही कोण जाणे. काय ग, बरोबर बोलते ना राधिका? अगं काय झालं, अशी गप्प गप्प काय? मी बघतोय कुठेतरी हरवल्यासारखे. बोल ना राधिका, काय झालंय? इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही, काही नाही हा बोल बोल. बाबा, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना. मला असं वाटतंय की मी SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा. काय बोलतेस काय तू राधिका? राधिका तू बोलत नाहीयेस, बडबडतीयस वेड्यासारखं. नाही तर काय, मी हे विचार करून बोलते आई. अगं पण झालं काय एकदम अचानक? ही CEO ची पोस्ट म्हणजे केवढी महत्वाची पोस्ट आहे आणि ही पोस्ट मिळवण्यासाठी लोक कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात, तुला कल्पना आहे ना? हो मला आहे कल्पना, तरी मला राजीनामा द्यावासा वाटतोय बाबा. कम ऑन राधिका, मी सगळ्यांच्या समोर अत्यंत विश्वासाने ही पोस्ट तुला दिलेली आहे आणि 4 दिवस झाले नाही तरी तू म्हणतेस राजीनामा देईन. ऑफिस मध्ये कोणी काही बोललं का? नाही आई. अरे मग प्रॉब्लेम काय झालाय? हो आम्हाला एक खरं कारण कळलंच पाहिजे. नाही म्हणजे मला या 2-2 जबाबदाऱ्या सांभाळणं शक्य होत नाहीये म्हणून म्हणते मी राजीनामा देते. अगं मग आधी सांगायचं ना राधिका. हे बघ राधिका, तू जर या हट्टाला धरून बसलीस ना तर तिकडे सगळ्यांच्या समोर मी काय तोंड दाखवायचंय? कुठल्या तोंडानं मी बोर्डाच्या समोर जायचं? बाबा सॉरी, पण मला खरंच समजून घ्या. समजून काय घ्यायचं? इथे चल मी घेईन तुला एक वेळ समजून, माझी सून आहेस तू म्हणून. पण तिथे मला प्रोफेशनली उत्तर द्यावी लागतात आणि तू CEO नाही म्हटल्यावरती नेक्स्ट CEO कोण या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार आहे? अरे सौमित्र, तू काय गप्प बसलायस नुसता? ही काय बोलते बघ वेड्यासारखं. अरे काहीतरी बोल ना. माया. व्हॉट? हा म्हणजे माया ही या पदासाठी अगदी योग्य आहे.
हे कधी ठरवलंस तू? ठीक आहे, आता सगळं हिनं ठरवलेलंच दिसतंय, मग चर्चा करण्यातही काही पॉइंट नाही का? राधा, काय? मला बोलायचंय मायाबद्दल. मला आत्ता नाही बोलायचंय त्या विषयावरती. नाही पण मला बोलायचंय. हे काय तुझ्या डोक्यात आलंय? हा, अचानक सीईओच्या पोस्टसाठी तू मायाचंच नाव का घेतलंयस? हे तिने तुला सांगितलंय म्हणून तू रिझाईन करतेस? ती का सांगेल मला? मग तू का असं वागतेस? कारण डॅडने जेव्हा तुला सीईओ बनवलं तेव्हा तर खुश होतीस, मग हे अचानक काय डोक्यात आलंय तुझ्या? हे बघ, मी तुला सगळं सांगितलंय, यापूर्वी आपलं बोलणं झालंय, आत्ताही सगळ्यांसमोर मी तुला सांगितलं. आता अजून काय बोलायचंय? मला नाही बोलायचंय. नाही ना, ठीक आहे ना, तू जे काय सांगितलंस ना त्याने माझं समाधान झालेलं नाहीये. पण तू मला उलट प्रश्न करू नकोस, मला उत्तर हवंय. हे सगळं काय आहे? आणि जर तू सांगणार नसशील तर मी शोधून काढेन, कारण ह्याच्या मागे नक्की काहीतरी राजकारण आहे किंवा काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हे सगळं शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये आता. काय आता निघताना एकदम काय आता परत? मला जरा इम्पॉर्टंट बोलायचंय तुझ्याशी. बोल, काय? मला घाई आहे, पटपट बोल. हे बघ, तू आता नवीन कंपनीमध्ये मस्त सेट झालायस, तर माझ्यासाठी पण एखादा जॉब बघ ना प्लीज. हे काय नवीन खूळ काढलं आता? पूळ नाहीये गॅरी. हे बघ, मी घरी बसून तसंही बोर होते, सो आय थॉट मे बी मी पण जॉब करेन, तेवढेच थोडे पैसे होतील ना. नाही पण काय गरज आहे? हा, मी आता करतोय ना जॉब, मिळत आहेत ना पैसे, सो तुला जॉब करायची काय गरज आहे? हा बघ, त्या पण तेच म्हणतायत. एक मिनिट, तुम्ही ना नक्की कोणाच्या बाजूने बोलताय काहीच कळत नाही. त्यापेक्षा नका ना बोलू, उगीच का घशाला त्रास देताय? हा, जरा शांत राहा, काळजी घ्या. मम्मा तू जरा थांब ना. गॅरी प्लीज माझ्यासाठी जॉब बघ. आय वॉन्ट टू वर्क. शनाय, माझं जरा शांतपणे ऐक. शेवटी तुला जॉब कशासाठी करायचा आहे? पैशांसाठीच ना. या हा, हे बघ, असं कर, आत्तापुरते हे ठेव पैसे तू. मम्मा हा एक्झॅक्टली, ते त्यांचा घसा आता प्रायोरिटी आहे की नाही? म्हणजे घसा बसलाय, ते बोलू शकत नाहीये, त्रास होतोय त्यांना, सो त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा, त्यांची काळजी घे, त्यांची ट्रीटमेंट करून घे. आणि हा, या बाबतीमध्ये कुठलाही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. ओके, तुम्ही काळजी घ्या. हा, टेक केअर. चल येतो. झालं, वाटलंच होतं मला. तुला पैसे मिळाले ना की तू त्याचीच साईड घेते, पण तुला वाटतं तितकं इझी नाहीये, कळलं ना? हा गॅरी आपल्यापासून खूप काय काय लपवतोय. मम्मा मला तर भीती आहे. मला वाटतं की हा त्या माया बरोबर लग्न करेल आणि मग आपण दोघी विंडवर. मम्मा व्हॉट? मॅम, वहिनी तुम्ही काय बोलताय? मॅम आय एम सॉरी. फॉर द फर्स्ट टाइम नाही तुमचा डिसिजन मला पटत आहे. आणि इतका मोठा डिसिजन का घेतलात? मॅम मी काय म्हणते, तुम्ही रिथिंक करा. आनंद सर नाही, पानवलकर सर येतील, तुम्ही त्यांच्याशी बोला एकदा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या ना. जिनी त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? जे तुम्हाला वाटतंय ना तेच त्यांनाही वाटणार आहे. म्हणजे तुम्ही कुणाचंच नाही ऐकणार आहे का मॅम? मॅम प्लीज एकदा विचारनी. माझा डिसिजन झालाय. पण वहिनी सॉरी, पण इतका मोठा डिसिजन घेतलाय, त्यामागे काहीतरी कारण असेल ना. काय झालं? बघून घे. सी, मी फार काही करणार नाहीये, फक्त हे जे सगळे फोटोज आहेत ना ते सोशल मीडियावर अपलोड करेन आणि मग उद्या हेडलाईन असेल, गरीब बिचाऱ्या आणि हार्ड वर्किंग एम्प्लॉईवर SB कंपनीच्या मालकाच्याच मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सीईओच्या पोस्टचा राजीनामा दे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. मॅम आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. काय झालंय? जेनी, तुम्ही बघताय ना किती वर्कलोड येते. हे राधिका मसालेची एवढी मोठी जबाबदारी माझ्याकडे असताना
मी अजून एक जबाबदारी घेणं मला बरोबर वाटत नाही. आणि मी ते सगळं करून पाहिलंय, नाही जमत आहे म्हणून म्हणते मी हे. नाही नाही वहिनी, तुम्ही हे कारण देताय हे अजिबातच पटत नाहीये. मॅम, तुमच्याकडनं एक्सपेक्टेड नाहीये आम्हाला. वी लुक अप टू यू. तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून ही कंपनी फॉर्म केली आहे. तुम्ही कुठल्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला पोहोचवली आहे कंपनी. तुम्हाला हेल्पची कमी का? आम्ही काही कमी पडतोय का? नाही जेनी, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहातच. हे बघा, असं समजा की काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे, पण आता ह्या क्षणी माझा आतला आवाज मला सांगतोय की मी ही एक्स्ट्रा जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे. नाही हे बघ, ऐक, माझा डिसिजन झालाय. जेनी, ते जे रेझिग्नेशन लेटर आहेत त्याची प्रिंट आउट फक्त आत्ता आतमध्ये आणून. वहिनी, मॅम, अहो पण बोल आता, पुढचा प्लॅन काय आहे? तू राधिकाला परत भेटायला जायचं. पण आता भेटून काय सांगू मी तिला? नाही, तिला असं सांग की अजून बरीच कामं आहेत आमची, त्यामुळे तू राजीनामा आत्ताच देऊ नकोस. म्हणजे नंतर आम्ही जेव्हा सांगू त्यावेळेला तू राजीनामा दे. ओके? म्हणजे आपल्याला हव्या त्या वेळेला सामीचा फोन आहे. सौमित्र, घे घे, काय म्हणतो? हा बोल ना सामी. माया, आत्ता कुठेस तू? मी इथेच आहे बाहेर. आय मीन घराजवळच आहे. बोल ना, काही काम होतं? हो, मला सांग, तुझं आणि राधाचं काही बोलणं झालंय का? कशाबद्दल? राधा अचानक तिच्या सीईओच्या पोस्टचा राजीनामा देते. काय? हो, आणि त्या पोस्टसाठी तिच्या जागेवरती तुझं नाव सुचवते, म्हणून म्हटलं डायरेक्टली तुलाच विचारावं. तुमचं काही बोलणं झालंय का याबद्दल, किंवा तू काही बोललीस का या पोस्टवरून तिला? नाही, म्हणजे मी कशाला बोले ना या टॉपिकवर तिच्याशी. आणि अरे, इट्स अ मॅड. म्हणजे एवढ्या मोठ्या पोस्टचा राजीनामा देते ती. लोक किती धडपडत असतात या पोस्टसाठी. आणि ती सामी तू एकदा बोलून घे ना तिच्याशी. तू समजव ना तिला. मी समजवलं नसेल का माया तिला? मी समजवलं तिला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. हो गॉड, मला तर कळत नाहीये रे काय रिॲक्ट हो. म्हणजे माझी सुद्धा अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही, म्हणून म्हटलं तुझ्याशी बोलून क्लिअर करावं सगळं. बरं, सरांना कळलंय का काही? म्हणजे त्यांना वाईट वाटलं असेल ना? ऑफकोर्स अर्थातच वाईट वाटणार ना माया. बरं सामी, म्हणजे मी माझ्या बाबतीतला डाऊट क्लिअर केलाय, आय होप. तर तुला दुसऱ्या कोणावर डाऊट नाही, मला खात्री आहे माया, या सगळ्या मागे तो गुरुनाथ सुभेदारच असणार आहे. सिरियसली? अर्थात, कारण राधाला त्रास देण्यासाठी तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो तो माणूस. आणि बघ माया, तो माणूस हल्ली सतत तुझ्या आजूबाजूला असतो. त्यामुळे तू सुद्धा जरा अलर्ट राहा, त्याच्यावर वॉच ठेव. ओके? मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. बरं झालं तू सांगितलंस. आता मी सुद्धा अलर्ट राहीन ना. ठीक आहे, चल ठेवतो. बाय. बाय. काय झालं? काय म्हणाला? काही नाही, त्याला माझ्यावर डाऊट होता. तर बऱ्यापैकी मी क्लिअर केलाय. म्हणजे मला विचारत होता की मी काही बोलले का तिच्याशी. यू नो व्हॉट, नाव ही इज डॅम शुअर अबाउट यू. आणि त्याने मला तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवलंय.